मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे. अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आक्रोश पाहायला मिळतो शेतकऱ्याचा. 100% शेतकऱ्यांची अजिबात चूक नाहीये. शेवटी ही गोष्ट आपण पण मान्य केली पाहिजे की हे काय कुणाचं संकट, हे निसर्गाचं संकट आहे. निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदलामुळे काय आपल्याला कळत नाही. पाऊस जो पडतोय एकाच दिवशी, वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पडतोय. तर पाऊस जास्त पडल्यामुळं 300-400 मिलीमीटर काय काय ठिकाणी एका दिवशी पाऊस पडतोय. त्यामुळं नद्या नाल्यांना पूर येतोय. नद्या शेजारी असणारी जमीन असेल, आपल्या ओढ्या शेजारी असेल किंवा शेतामध्ये असेल पाणी, हे निश्चित प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फटका माझ्या तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना हा बसतोय आणि बसलेला आहे. आणि निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशेषतः पाठीमागे मी आता पाठीमागे सगळी माहिती दिलेलीच आहे. साधारणतः 64,55,000 एकर क्षेत्राला फटका राज्यामध्ये बसलेला आहे. आणि त्यामध्ये साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि आज 21 सप्टेंबर आहे. अजूनही काही ठिकाणचा पाऊस थांबायचं नाव हा घेत नाही. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांची खूप मोठी माझं नुकसान हे माझ्या या राज्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. पूर्वी मगाशी तुम्हाला जसं 64,65,000 ह्या महिन्याचा जर विचार केला, ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये जवळजवळ 6 लाख एकर क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर 2 नंबरला अमरावती, आपलं अहिल्यानगरचं नुकसान हे झालेलं आहे. ह्या महिन्याचा जर विचार केला, साधारणतः 15 तालुक्याचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. या अतिवृष्टीमुळे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काहींची आपल्या पशुधन वाहून गेलेलं आहे. सांगायला हरकत नाही की त्यामुळं काही ठिकाणी मनुष्य पण हानी झालेली आहे. मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातल्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचं पंचनामे हे केले जातील. जे नुकसान झालेलं आहे, जमिनीमध्ये ज्याची माती वाहून शेतीमध्ये गेलेले त्याचं किंवा कुठले आपल्या मगाशी सांगितलं पशुधन असेल किंवा जिथं शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं, फळबागाचं नुकसान झालेलं, त्या सर्वांचं पंचनामा करण्याच्या सूचना ह्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिलेलं आहे. महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी हे अजूनही पावसामुळे काही ठिकाणी अडचण येते, परंतु सगळ्या ठिकाणची जिथं ज्याचं नुकसान या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व पिकांचं किंवा जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्या माझ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही शासनाच्या वतीनं दिली जाईल. त्यामुळे जरी अजून पंचनामे काय अपुरे असतील ते लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही सर्वांनी दिलेल्या आहेत. अवकाळी पाऊस मे जून मध्ये मोठ्या प्रमाणात झाला, परंतु त्यावेळेस पंचनामे संपूर्ण राज्यात झाले, अनेक ठिकाणी झाले, परंतु अजून देखील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. असं मदत सर्वांना निश्चित प्रकारे मिळणार आहे. काही ठिकाणचे पंचनामे अजून अपुरे आहेत. आता काल नांदेड मधले पंचनामे सगळ्यात जास्त या राज्यामध्ये नुकसान झालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले आहे. नांदेडचे बऱ्यापैकी ऑगस्ट पर्यंतचे पंचनामे नांदेड जिल्ह्यातले झालेले आहेत. आता वाशिम जिल्ह्याचे झाले ते आपलं मे, जून, जुलै मधले झालेले आहेत. अजून खरा पाऊस जास्त पडला तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अजून जास्त पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणचे ऑगस्ट सप्टेंबरचं जिथं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे त्या 2 महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत. पण मी तुम्हाला एवढं तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की जरी पंचनामे झाले सगळे पंचनामे लवकरात लवकर करू आणि दिवाळीच्या अगोदर माझ्या शेतकरी बांधवांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल. विरोधक राजकीय पक्षांकडून सांगितलं जाते की राज्यात सध्या अशी शेतकऱ्यांची परिस्थिती उद्भवली असताना ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारच्या वतीने काय? शेवटी ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की शेवटी या बाबतीमध्ये काय अटी आहेत, काय शेवटी नियम आहेत, ते सगळ्याला अधीन राहून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शेवटी केंद्र सरकारच्याही असल्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तो योग्य तो निर्णय भविष्यामध्ये घेतील. मुख्यमंत्र्यांनी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगण्यात येते की कर्जमाफी हिरवा दिलेला जातो, परंतु योग्य वेळ सांगण्यात येणार कारण ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं पूर्णतः कंबरड मोडले. 100% शेतकरी आज खूप अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचं तर असं झालंय कधी दुष्काळ पडतोय, कधी अतिवृष्टी होते, कधी गारपीट होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं निश्चित प्रकारे आज शेतकरी अडचणीत. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणं, या शेतकऱ्यांना कुठं काही ना काहीतरी त्यांच्या पाठीवरती थोडं हे करणं, त्यांना एक आर्थिक पाठबळ देणं हे शेवटी आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे.
आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही मगाशी कर्जमाफीच्या विषयाबाबतीत म्हटला, तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे मी आपल्याला एवढं सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा हालचाली चालू आहेत का तशा? या बाबतीमध्ये मी मागाशी तुम्हाला सांगितलं, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे शेवटी ते ज्येष्ठ आहेत, शेवटी ते जे ज्येष्ठ निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. साधारण शेतकऱ्यांचं जे नुकसान भरपाई झालेलं आहे त्याच्यामध्ये साधारण सरकारने काय आकडा देणार एकरी हेक्टरी? आपलं शासकीय नियमाप्रमाणे आहेच की, जिरायतीला मला वाटतं 8,500 आणि बागायतीला ते सरकारी नियमाप्रमाणे जो असतो ते जो नियम आहे, म्हणजे आपण काय म्हणतो, आपल्याला शासनाने आपण त्याची रक्कम आपण जाहीर केलेली आहे, जिरायत, बागायत आणि उन्हाळ्यात, त्यामुळे तिन्ही ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण देऊ.